नागपूरमध्ये दोन गटात झालेल्या हिंसाचारानंतर सध्याचं तणावाचं वातावरण निर्माण झालंय, तर कोल्हापूरमध्ये देखील कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। स्थानिक पोलिसांच्या सोबतच राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या देखील तैनात करण्यात आलेल्या आहेत। कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाला पोलीस छावणीचं सध्या स्वरूप आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सतेज औंधकर यांनी। पाहूया। काल रात्री नागपूर इथं मध्यरात्री उसळलेल्या हिंसाचारानंतर खरं पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावरती बंदोबस्त वाढवल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आपण सध्या आहोत कोल्हापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः पोलीस निरीक्षक कन्हेरकर या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर नागपूरच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू शकतात आणि याच पार्श्वभूमीवरती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळे जे पोलीस आहेत ते या ठिकाणी बंदोबस्त करताना आपल्याला दिसून येत आहेत। आपल्यासोबत पोलीस निरीक्षक कन्हेरकर आहेत। काय सांगाल सर, कशा पद्धतीने या ठिकाणी बंदोबस्त ठेवलेला आहे, विशेषतः नागपूरच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती? कोल्हापूर शहरातील जे काही संवेदनशील ठिकाणं आहेत, प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्या ठिकाणी आम्ही बंदोबस्त ठेवलेला आहे। लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणं असतील त्या ठिकाणी देखील आम्ही बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवलेला आहे। कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत। ज्या ठिकाणी सेन्सिटिव्ह भाग आहे त्या ठिकाणी जादाची जी कुमक आहे ती स्थानिक पोलीस असतील किंवा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकडीमार्फत या ठिकाणी बंदोबस्त आहे तो ठेवण्यात आला आहे। कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून कोल्हापूर पोलिसांनी खबरदारी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।